नमस्कार. महाराष्ट्र लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. हर रोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या विषयी पाहणार आहोत. पहा, सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सर्व महिलांना आजपासूनच पैसे सुरू झाले आणि जमा पण झालेले आहेत. सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होत आहे. आता हे जे पैसे आहेत, हे पैसे तुम्हाला 8वा व 9वा हप्ता असे दोनही हप्ते मिळून या ठिकाणी जमा होत आहे. पण हे पैसे मिळत असताना काही महिलांना पैसे येणार नाही आहेत. त्याचं काय कारण आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच 8वा व 9वा हप्ता हा तुम्हाला आजपासून सुरू झालेला आहे. तर तो कधीपर्यंत वाटप होणार आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच किती महिलांना हे पैसे जमा होतील ते पण आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती आहे, लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. म्हणजेच जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांना याची माहिती मिळेल. तर आपण लगेच आता संपूर्ण जी माहिती आहे लाडकी बहीण योजनेच्या विषयीची ती संपूर्ण जाणून घेऊया. तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. दर महिन्याला 1,500 रुपये महिलांना मिळतात. आत्तापर्यंत 7 हप्ते वाटप झालेले आहेत. म्हणजेच 10,500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेले आहेत. जानेवारीपर्यंतचे आतापर्यंतचे हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेत 10,500 रुपये. जानेवारीपर्यंत 7 हप्ते. आता फेब्रुवारी आणि मार्च, फेब्रुवारीचा हप्ता हा आला नव्हता. आता मार्च महिना सुरू झाल्यानंतर मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो आता त्या ठिकाणी जमा होईल. तर त्या संदर्भाचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लगेच संपूर्ण माहिती पाहूया. मात्र फेब्रुवारी महिना उलटून आता मार्च महिना आला तरी फेब्रुवारीचे 1,500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या अद्याप खात्यात आलेले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे पैसे एकूण 3,000 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक पात्र महिलांच्या मनात आहे. भरपूर महिलांना असा सवाल आहे की फेब्रुवारीचे आणि मार्चचे पैसे कधी मिळणार. तर त्याविषयीची महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण आत्ता पाहणार आहोत. फेब्रुवारीचे पैसे आणि मार्चचे पैसे केव्हा मिळणार, तर तो जो सवाल आहे त्याचं उत्तर आपण पाहणार आहोत. आता याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. काय अपडेट आहे, तर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो. 8 मार्चला जागतिक महिला दिन असतो, सर्वांना माहिती आहे. त्यातच महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचं ठरवलं आहे. गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे. लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे सरकारने, महायुती सरकारने. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. पहा, 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काय, तर 7 मार्चलाच महिलांना पैसे मिळणार आहेत. 7 मार्चला म्हणजेच आजपासूनच महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता ज्या महिलांना SMS आलेले आहेत त्यांनी सांगायचे, SMS आले किंवा पैसे आले असं सांगा. ज्यांना नाही आले त्यांनी नाही सांगा. म्हणजेच तुम्हाला पण पैसे येऊन जातील. हे पैशांचं वाटप सलग 2 दिवस सुरूच राहील. त्यामध्ये जोपर्यंत सर्वच्या सर्व महिलांना पैसे मिळत नाही तोपर्यंत सगळं वाटप सुरूच राहणार आहे. पुढे पूर्वसंध्येला, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे यावेळी महिलांना फेब्रुवारीचा तर हप्ता मिळणार आहेच, पण तेव्हाच त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचाही हप्ता जमा होणार आहे. एकाच वेळी 2 हप्ते म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोनही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये एकत्र मिळणार आहे असे समजते. त्यामुळे लाडक्या बहिणींचा महिला दिनही यंदा गोड होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली आणि प्रचंड लोकप्रिय ठरली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 232 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी मिळून 50 जागाही मिळाल्या नाहीत. 2100 रुपये यंदा नाहीच, तर महायुती सरकारने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर 2100 रुपये देऊ असं जाहीर केलं होतं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा निवडून दिल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं होतं. हे 2100 रुपये कधी मिळणार असाही सवाल अनेकांच्या मनात आहे. 2100 रुपये म्हणजेच 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ होऊन तुम्हाला 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. निवडणुकीच्या आधी जाहीरनाम्यामध्ये पण तसं होतं. पण 2100 रुपये अर्थसंकल्पामध्ये जर तरतूद असेल तर तुम्हाला मिळतील. अर्थसंकल्पात तरतूद नसेल तर पैसे 2100 रुपये मिळणार नाहीत. या अंमलबजावणीबाबत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी उत्तर दिलं. राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते अशी माहिती समोर येत आहे. आदिती तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींची मोठी निराशा झालेली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे या अर्थसंकल्पात मिळतील अशी एक आशा अपेक्षा होती, ती पण धूसर झालेली आहे. आणि 2100 रुपये मिळतात की नाही ते सुद्धा आता ह्या ठिकाणी म्हणजेच यंदा 2100 रुपये नाहीच मिळणार असं जवळपास निश्चित झालेलं आहे. तर अशी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिली. आजच तुम्हाला सर्वांना पैसे जमा व्हायला सुरुवात होतील. तर सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हर रोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.